महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांच्या पासून विधानसभेच्या अवतीभोवती फिरतंय। त्यामध्ये सुद्धा विधानसभेच्या लॉबीमध्ये जी मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे नितीन देशमुख हे मात्र विधानसभेत चांगले चर्चेला आलेले आहेत। कोण आहेत हे नितीन देशमुख आणि जितेंद्र आव्हाड त्यांच्याशी एवढे जवळचे कधीपासून झाले आणि आव्हाडांसाठी ते मारायला तयार होणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती कट्टर शब्दांमध्ये विरोधात घोषणाबाजी करणारे आणि लगेचच त्यांची माफी मागणारे आणि एकही शब्द पवार कुटुंबियांच्या विरोधात न सहन करणारे कोण आहेत नेमके हे, काय आहे त्यांची पार्श्वभूमी आणि आतापर्यंत त्यांनी अशी कोणकोणती प्रकरणे महाराष्ट्रात गाजवलेली आहेत, हे सगळं आज आपण आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय पब्लिक माईक। गेल्या गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत घडलेल्या नाट्यमय घटनेने नितीन देशमुख हे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलेलं आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये झालेल्या मारहाणीचे केंद्रस्थान देशमुख ठरले। विधान भवनाच्या लॉबीमध्ये पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना अक्षरशः शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले। या प्रकरणानंतर पोलिसांनी देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले या दोघांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख हे मात्र या घटनेचे केंद्रस्थान बनले। इतकंच नाही, देशमुख हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर आणि अत्यंत विश्वासू मानले जातात। नितीन देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर कार्यकर्ते आहेत। गेली 15 वर्षापासून अधिक काळ ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत। मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरात वास्तव्याला असणारे देशमुख हे घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करतात। स्थानिक राजकारणातही त्यांचा चांगलाच प्रभाव आहे। याशिवाय त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी कार्याध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी सांभाळली आहे। त्यांच्यावरती काही प्रकरणांच्या मध्ये गुन्हे सुद्धा दाखल असल्याची माहिती आहे, ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात काही वादग्रस्त बाजूही समोर येतात। देशमुख हे त्यांच्या आक्रमक भाषेसाठी आणि विविध आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहेत। विशेषतः जेव्हा पवार कुटुंबियांच्यावरती कोणीतरी टीका करतो तेव्हा ते त्वरित प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावतात। गोपीचंद पडळकर यांनी याआधी अनेकदा कुटुंबावर शरद पवारांच्या टीका केली होती, तेव्हाही नितीन देशमुख यांनी त्यांना शाब्दिक शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं आणि आव्हान सुद्धा दिलं होतं। त्यांचा हा आक्रमक स्वभाव त्यांना राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण करून देतो। त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधील सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चर्चेत राहिलेल्या काही घटना आहेत, त्याच्यामधली 2019च्या पहाटे शपथविधी जी झाली होती ती मात्र त्यांनी चांगली गाजवली। अजित पवारांच्या सोबत गुंतागुंतीचं देशमुख यांचं एक कारकिर्दीतलं भांडण फार महत्त्वाचं आणि चर्चेत ठरतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर 2019 मधील अजित पवार यांचा सकाळी पहाटेचा शपथविधी, जेव्हा अजित पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा शरद पवारांचे समर्थक चांगले संतापले होते। त्यावेळी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर अजित पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि या घोषणाबाजीत नितीन देशमुख हे आघाडीवर होते। या घटनेमुळे अजित पवार आणि नितीन देशमुख यांच्यात मोठा दुरावा निर्माण झाला। मात्र पुढे 2021 साली अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नितीन देशमुख यांनी एका वृत्तपत्रात एक जाहिरात दिली जी खूप गाजली होती। या जाहिरातीत त्यांनी अजित पवारांची जाहीर माफी मागितली होती। त्यांनी त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं, 2 हाना पण मला आपलं म्हणा, मला माफी हेच तुमच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, असे या जाहिरातीत त्यांनी अजित पवारांना उद्देशून लिहिलं होतं। 23 नोव्हेंबर 2019 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माझ्या हातातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली। मी नको त्या घोषणा दिल्या आणि ते अत्यंत अपरिपक्व होते। भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली, असं सुद्धा त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं। या माफीनाम्यात त्यांनी अजित पवारांच्याकडून आशीर्वाद आणि माफीची अपेक्षा व्यक्त केली होती। आम्ही अपराधी, आम्ही नाही दृढ बुद्धी तरी साहेब पांघरले, माझ्या चुकांच्या वरून पांघरून हात ठेवून मस्तकी आता द्यावा आशीर्वाद, अन असावी आम्हावर मायेची पाखरण।
मलाही दादा आज मोठं मन करून आशीर्वाद रूपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या, एवढीच माफक अपेक्षा. त्यांनी ही मागितलेली माफी म्हणजे नितीन देशमुख यांच्या राजकीय जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता, जिथे त्यांची एक निष्ठावान कार्यकर्ता असलेली भूमिका आणि प्रसंगी आपली चूक मान्य करण्याची तयारी दिसून येते. नितीन देशमुख हे मुळात कोण आहेत हे सुद्धा जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. गेल्या गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत घडलेल्या नाट्यमय घटनेने नितीन देशमुख हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलेले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये झालेल्या मारहाणीचे केंद्रस्थान देशमुख ठरले. विधान भवनाच्या लॉबीमध्ये पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांना अक्षरशः शर्ट फाटेपर्यंत मारहाण केली. याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगले व्हायरल आहेत. या प्रकरणानंतर पोलिसांनी देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले या दोघांना अटक करून त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे.